मनसेमुळे मवियात नवा वाद, राज ठाकरेंची साथ सोडून आमच्या सोबत या, काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना प्रस्ताव। कोण काय बोलतंय आमचा संबंध नाही, मनसेची भूमिका। मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार ॲक्शन मोडवर, ठाकरे बंधूंसोबत जाणार की काँग्रेससोबत आघाडी करणार, बैठकीत चर्चेची शक्यता। मुंबईत अबकी बार 100 पार, मुंबईत 150 जागा जिंकण्याचा मुंबई भाजपा अध्यक्षांचा दावा। भाजपच्या घोषणेमुळे शिवसेना सावध। मुंबईत अर्णव खैरेच्या आत्महत्येवरून भाषिक वाद पेटला। भाजप आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आंदोलन करणार, ठाकरे बंधूंना सद्बुद्धी देण्याची मागणी करणार। आमच्या विरोधात उभे राहिला आणि वरून निधी मिळाला नाही तर काय करणार, माळेगावात अजित पवारांची धमकी। अर्थ खातं माझ्याकडे, वाढपी ओळखीचा असल्यावर जास्त वाढतो, अजित पवारांचं वक्तव्य। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळा अनावरणाकडे एकनाथ शिंदेंची पाठ। गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण, अमित ठाकरेंवरील गुन्हे मागे घ्या, नाईकांचं आवाहन। पुण्यातील मुंढव्याच्या मूळ जमीन मालकांचा आज पुन्हा जबाब नोंदवणार। काल जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या महिला 4 तास झाडाच्या सावलीत बसून जबाब नोंदवताना साधं पाणीही न विचारल्याचा पीडितांचा आरोप। मालेगावात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराविरोधामध्ये जनआक्रोश मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांचा कोर्टामध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज। दुबई एअर शो मध्ये भारतीय बनावटीचं लढाऊ तेजस विमान कोसळलं, लँडिंग करताना दुर्घटना, अपघातात पायलटचा मृत्यू। विश्वचषकावर नाव कोरणारी स्मृती मानधनाच्या सांगलीतील घरी लगीन घाई, काल मोठ्या उत्साहात हळदीचा जल्लोष, रविवारी पलाश मच्छल सोबत लग्नबंधनामध्ये अडकणार। गुवाहाटीमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरा कसोटी सामना, मालिकेत कमबॅक करण्याचं टीम इंडिया पुढे आव्हान, दुखापतग्रस्त गिलच्या जागी रिषभ पंतकडे नेतृत्वाची धुरा।